मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आजची अपडेट काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी संपायला आला तरी सुद्धा सरकार कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही आहे। कारण आता विद्यार्थी यामध्ये मोर्चा अजून सुद्धा काढत आहे। कारण जिल्हाधिकारी कार्यालयावर अजून सुद्धा जिल्हा वाईज जेही विद्यार्थी आहे प्रशिक्षणार्थी आहे हे मोर्चा काढत आहे आणि जिल्हाधिकारी जेही कार्यालय त्यावरती मोर्चा विद्यार्थी काढत आहे। कारण येत्या काही दिवसांमध्ये भरपूर ठिकाणचा कालावधी संपत आहे आणि काहींचा तर आता काही दिवसांमध्ये संपणार आहे। त्यामुळे संपूर्ण विद्यार्थी अजून सुद्धा सरकार कोणता प्रतिसाद देईल यासाठी वाट बघत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मोर्चा काढणे अजून सुद्धा सुरू आहे। तर हे दृश्य आहे अकोला जिल्ह्यातील। तर अकोला जिल्ह्यामध्ये मूक मोर्चा हा काढण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। तर बघू शकता यामध्ये भरपूर विद्यार्थी आहे की जे प्रशिक्षणार्थी आहे जे कार्यरत आहे आणि त्यांचा जोही कार्यकाळ आहे हा संपत आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जे प्रशिक्षणार्थी आहे यांनी आतापर्यंत सरकारला भरपूर प्रकारचे निवेदन दिलेले आहे। आस्थापना आहे आस्थापनांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेले आहे कार्यकाळ वाढवण्याबद्दल आणि यानंतर जेही त्यांच्या मागण्या होत्या खूप ठिकाणचे जे पेमेंट आहे म्हणजे मानधन आहे हे सुद्धा रखडलेले आहे। यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांची संख्या बघू शकता। तर यावरून असे जर आंदोलन असले तर सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या पूर्ण कराव्या लागेल। तर यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी मागण्या केलेल्या आहेत तर नेमक्या यामध्ये सरकार कोणत्या मागण्या पूर्ण करेल यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। परंतु असे मोर्चे जर सुरू राहिले तर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतात आणि यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा बघू शकता की विद्यार्थ्यांची संख्या ही भरपूर आहे। संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे की कालावधी संपायच्या अगोदर सरकारकडून आपल्याला कोणती ना कोणती जेही पत्र असेल किंवा GR मध्ये चेंज असेल किंवा कोणत्याही प्रकारचे असे डॉक्युमेंट्स घेणं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचा कालावधी संपल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करायचं काम पडायला नको। त्यासाठी भरपूर विद्यार्थी अशा प्रकारे मोर्चा काढत आहे आणि निवेदन सुद्धा देत आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये नेमकी आता समोर कोणती अपडेट येईल आणि आता मोर्चा निघाल्यानंतर यावरती सुद्धा जेही जिल्हाधिकारी आहे हे आता कोणता प्रतिसाद देईल यासाठी संपूर्ण विद्यार्थी उत्सुक असणार आहे। तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।